मी आईला तिचा मान आणि हक्क मिळवून द्यायचा प्रयत्न करते। यात काही चुकतंय का माझं? मग का अडवते ती? जसं तुला वाटतं तसंच आईला वाटत असेल असं नाहीये गौरे। आपण बारक्या होतो तेव्हापासून जगाशी झगडत तिनं आपल्याला वाढवलं। तेव्हा तिला तू कमजोर समजणं बंद कर। गरीब गाईसारखी दिसत असली तरी खरंच पडल्यावर वाघीण होताना पाहिलंय मी तिला। आपल्यासाठी समजा जगाशी झगडते ना ती, मग ते जनार्दन पुढं का खच खाती? कारण तिने तिची वाट निवडली। तू ती बदलायला जाऊ नकस। वादळ वाऱ्या संकट झगडण्यात काहीच अर्थ नसतो अशी आपली आई का सांगते माहित आहे तुला? वादळ वाऱ्यासमोर मोठमोठी झाडं कोसळतात, पण गवत झुकतं म्हणून टिकतं। वनव्यात जळू दे, उन्हाळ्यात करपू दे, गवत सगळं सोसत तग धरून उभं राहतं। आणि पावसाची एक बारीकशी सर जरी आली तरी परत तरारून उभं राहतं। आपल्या आईचं बी तसंच आहे बघ। तिला एकच माहित आहे, आपल्या लेकींसाठी तग धरून उभं राहणं। तुझं बी बरोबर आहे गौरे, पण मला एकच माहित आहे, आपल्या आईनं आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले हे आपण विसरायला नाही पाहिजे ना। तेव्हा आई जो निर्णय घेईल तो तुला मला समजत नसल, पण तो योग्यच असेल। कळतंय? आईवर विश्वास ठेव। तुझ्या जगण्याच बाई कवतिक वाटे। वाट चालताना बाई मोडत्यात काटे, तुझ्या जगण्याच बाई कवतिक वाटे। रात दिस गेलं एक जगवल सपान, लोटून अंधार सार उजळलं जीण। नात्यात जपत्यात एकी